मित्रांनो नमस्कार, मी सुशांत आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो तुम्ही बोलत असाल सुशांत कुठे आहे. मी आला मित्रांनो आपल्या गावी, कारण की आज आहे शिमगा. आज पालखी येणार आहे आणि इकडे बघा तयारी चालू झाली. इथं जेवण बनवायची तयारी चालू आहे. इथं आमच्या बहिणी आपलं भाजीची तयारी करत आहेत. ह्यात काय आहे? दाल शिजत घालायची. चला तोपर्यंत आपण दर्शन घेऊया आपल्या देवाचं. सो मित्रांनो दुपारपर्यंत आपले पालखी येईल इथं आपल्या इथे आणि आपण दाखवूया पुढचं. तर चला भेटूया लवकरच. मित्रांनो ती आहे आपली विहीर. तिथे पाणी भरतात सर्व. सो मित्रांनो टिकेशिवाय चांगलं वाटत ना, आपण टिका लावूया. मी आलो इथं निघायचे. गाडी जायना असं शूटिंग करत करत इकडे जा ना या घराकडे. हा जातो आलो इकडं. अरे इकडे शूटिंग करत करत जा ना आता वर टोकाला. अरे आलो थांब. सो मित्रांनो दादाची गाडी आणायची तिकडे वरती आहे, त्यामुळं दादाची गाडी आणायची आणि आपल्याला जायचे कापड्याला. आपण आलो रात्री 4 वाजता. काय सर्व बंद होतं, त्यामुळं काय आपल्याला घेता आलं नाही. आणि आता पण नारळ वट्टी काय घ्यायची ते घ्यायला जाऊया. हे देखो एकटा खा रहा है. हाँ आता लाज तू लाज आता. हाँ लाज वाटते का एकटे खायला. साइड में हटो हाँ गवस. तुला काय लाज वाटते का रे बाबा सांगायला. हा बघ इकडे बघ जरा इकडे बघ. हाच तू बघा एकटा खातोय. हा बोल काहीतरी बोल. मी कायच बोलत नाही, मला लाज वाटते आता. सो मित्रांनो ही आमची लहानपणाची पीज. इथे आम्ही खेळायचो. म्हणजे आता पीज नाही आहे, पहिला आम्ही इथे खेळतो एक आश्रममध्ये. हिला किती मजा यायची रे. आता इथं पिचेच नाही. पहिला आम्ही लहानपणी इथं एक पिच अशी, इथं एक
आता कोणच नाही. आता पीसच पीस असायचे का? आता पोरच नाहीत गावाला. इथं मित्र गाडी लावली तिकडे वरती आणि तिकडे जायचे आपल्याला. एवढं मला बोला सांग ना, माहिती सांग ना. आमचा बैल दिरागतोय वरती. बोल काय म्हणतोस? आमचा बैल दिरागतोय वरती. हा अजून हा. तो म्हणते तुम्ही आता या. हा लय बोललो. लय बोललो. तुम्ही आता या झुंबी वळा. आम्ही आमचं कापड्या का नाही नारळ. मला वाटलं त्या दिवशी आलास का काय दिवशी. अरे बाबा मित्र आपण तिकडून चालत आलो आणि आपली गाडी तिथे आहे. हो. तर खूप खुश आहे आज. पालखी ते आपल्याकडे आणि वर्षात नाही एकदा पालखी येते. खूप बरं वाटते. शिमगा हा कोकणकरच माहिती असतो मित्रांनो, म्हणून बोलतो वर्षात नाही एकदा तरी अनुभवा. खूप मजा येते. देव आपल्या घरी येतो. आम्ही रात्रभर जागलोय नाईट करून. चार दिवस कंटिन्यू काढलं होते. 4 दिवस ते नाही. तुम्ही तर आम्ही ट्रिपल सीट आहोत पण आमच्याकडे जायला साधन नाही, त्यामुळे आम्ही ट्रिपल तुम्ही याचं ट्राय करू नका. आता आपण जाऊया मंदिरामध्ये पाया पडून येऊ. तर मित्रांनो आपल्या गावदेवीचं मंदिर आहे, कालकाई माता जागृत देवस्थान आहे. तर मित्रांनो आपण आपल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये कालकाई माता आपलं जागृत देवस्थान आहे मित्रांनो. आणि खूप लांबून लांबून माणसं येतात. वाई, मुंबई, महाबळेश्वर, खूप लांबून लांबून सातारा या साईडने खूप माणसं येतात मनोभावेने श्रद्धेने. आणि खूप नवसाला पावणारी अशी आपली कालकाई माता आहे. तर नक्कीच धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही टी शर्ट बघत असाल तर आपण आपल्या इन्स्टाची ID आपली छापले पाठीमागं कशी वाटते ते नक्की सांगा आपल्याला. आणि प्लीज फॉलो करा आणि भावाला सपोर्ट करा. तुमच्या भावाला सपोर्टची गरज आहे. धन्यवाद. सो मित्रांनो छान प्रकारे असं आपलं दर्शन झालं आहे आपल्या कालकाई मातेचं. आणि आता आपण जातोय कापड्यावर. आपल्या थोडंसं सामान घ्यायचं आहे. आपल्याला पालखी येणार आहे तर त्यावेळेस थोडंसं सामान घ्यायचं आहे. तर जाऊया आपण. चला मित्रांनो, इथं तो रस्ता दिसतोय का तुम्हाला? तिथनं गाड्या जात आहेत. तो जातो महाबळेश्वरला तिकडे आणि हा रस्ता चालला या साईडला, तो जातोय पोलादपूरला. आता आम्ही जातोय कापड्यावरती.
कापड्यावरून सामने वगैरे आणले आणि दमलो खूप. आता येईल पालखी येईल इकडे आणि इकडे जेवणाची तयारी चालली. बाबा काय बनवतोय? काय चाललंय? भाजी बनवायची. कशी आहेस? पाणी बिणी कशी भरून बढी आहे. हो बढी आहे. काय बोलणार आपण? अरे तू बोल ना. मटर बटाटा. आम्ही बनवतो मटार पडला खाली. हो नमस्कार मित्रांनो, आज आपण पालखी हे आमचे दिगंबर भाऊ. दिगंबर भाऊ आले. माझ्या भावानी पालखी घेतली.
तिकडे असेल हा सगळ्यांना एकत्र कर आणि अशीच त्याला बाल गोपाला सगळ्यांना चांगली बुद्धी दे. बाया तुझ्या सानवल्या लेकरा बाळाला सर्वांना उभी केली. ही असणारी बाल गोपाल जी असणारी तुझ्या लेकर पगाकांचे या लेकराचं जिथं जातात तिथं ते खेळायला जातात तिथं नाराज होऊन तुझी लेकर येतात. काही जरी या घर भावान भावकी गावकी कुणी काय केलं नसेल इतर दुश्मनाचं कुणाचं काय असेल बघा तू हे बाल गोपाल त्यांच्या असणाऱ्या सवतनी मालकी सर्व तुझ्या बरोबरच आहे. पण असं वचन देतील जिथं तुझ्या नावाचा विजय करतील तिथं त्या लेकरांनी जिथं जातील तिथं तुझ्या नावाचा गुलालच पडून आणशील असं वचन दे आणि या बाल गोपाळाला सुपात देते. चला आणि असंच सगळं सो मित्रांनो फायनली अशी आईची पालखी आपण एन्जॉय केली आणि खूप छान वाटलं. शिमग्याला यायच पाहिजे. तिला काय बोलशील दोन शब्द? बसलाय मजा आली बाबा. आणि नेक्स्ट टाइम पण येऊ आपण. आणि मित्रांनो व्हिडिओ आपण इथे एंड करूया. आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.